नमस्कार, मी मुख्य संपादक मनदीप एम गोरडवार, पीटीए न्यूज चॅनलवरून. गडचिरोलीतून ब्रेकिंग न्यूज. आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांचे माजी साथीदारांना भावनिक आवाहन. जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या. 22 वर्षीय नक्षल चळवळीत सांगित राहिलेल्या संगीताने ललिताने सांगितले, हिंसा काही देत नाही, फक्त आयुष्य अंधारात जाते. 2024 मध्ये पतीचं आत्मसमर्पण केल्यानंतर त्या म्हणाल्या, उगीच जंगलात भटकू नका, आई वडील कुटुंब वाट पाहत आहे. आत्मसमर्पण करा, सन्मानाने नवे जीवन जगा. बघूया ललिताने कोणते भावनिक आवाहन केले आपल्या साथीदारांना. मेरा नाम संगीता उर्फ ललिता है. मैंने 2002 में पार्टी को ज्वाइन किया हूँ. तब से लेकर अभी तक मतलब 24 तक पार्टी में रही. मुझे समझ में पहले तो नहीं आया, लेकिन बाद में मैं 2024 में हम दोनों गिरधर और मैं सोचे कि हम ये जो रास्ता चुनाया वो गलत है. हम अच्छा जीना है तो साथ में जीने करके हम सोचे 2024 को हम सरेंडर करने का विचार किया. फिर आया जो बचे हुए साथी लोग उधर जंगल में क्यों भटक रहे हैं, सभी साथी लोग आए, आत्मसमर्पण किए. तो इसलिए परिवार वाले भी आके बोलते कि हमारा बेटी बेटा लोग आने से ठीक है करके उन लोग भी आह्वान कर रहे हैं. इसलिए वो उनके तरफ से मैं भी आह्वान करती हूँ. महाराष्ट्रामध्ये गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे. आत्मसमर्पणानंतर केवळ आर्थिक मदतच नव्हे तर सर्वांगीण पुनर्वसनाची खात्री देण्यात येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, जॉब कार्ड यांसारखी मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात. प्रधानमंत्री आवास, शबरी, आदी आणि रमाई योजनांद्वारे घरकुल मंजूर केली जाते. आणि आमदार धर्मराव आत्राम यांचेही आवाहन, शस्त्र सोडा, शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्या, आर्थिक मदत, निवास, रोजगार मिळेल. नमस्कार. सर्व या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे नक्षलवादी निर्माण झालेले आहेत आणि इतर राज्यामध्ये सुद्धा आपला छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र, मध्य प्रदेश या भागामध्ये जे नक्षलवादी आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आता एक 2-4 दिवसामध्ये त्याने आत्मसमर्पण करावं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे नक्षलवाद्यांकरता जे स्कीम आहे त्याचा फायदा घ्यावा असं प्रकारचं आवाहन सर्व नक्षलवाद्यांना मी करतो. हिंसेचा मार्ग सोडा, मुख्य प्रवाहात या. पीटीए न्यूज, खरे आणि निष्पक्ष. धन्यवाद. जय भारत.